आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. बाबा बाबा काय 1000 रुपये द्या ना. काय 1000 रुपये कशाला? अहो बाबा, ही माझी सर्वात फेवरेट गाडी आहे आणि तिचे चाक फिरतच नाहीयेत. मला त्यासाठी 1000 रुपये द्या ना. अरे पुढे जात नाही गाडी तर मग ढकलून पुढे ने. आणि तुझं वय आहे का रे खेळण्यातल्या गाडीने खेळायचं? मोठा झालाय ना तू. जा अभ्यासाला बस जा. अहो बाबा, शाळेला सुट्ट्या लागल्यात, आता कसला अभ्यास करू? पुढच्या वर्षीची पुस्तकं पण नाही आली, मागच्या वर्षीचा अभ्यास करू. या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत ना, बंद केल्या पाहिजेत. तू एक काम कर, जा बाहेर जाऊन खेळ जा. बाहेर बाहेर जाऊन कोणाशी खेळू? माझे अर्धे मित्र गावाला गेलेत आणि अर्धे मित्र त्यांच्या आई बाबांसोबत फिरायला गेलेत. ए बाबा तू काही कर, माझं डोकं नको खाऊ, कळलं ना? तुझा टाइमपास कसा होईल त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न आहेत माझ्याकडे, ते सोडवायचे. मग द्या ना 1000 रुपये. अरे नाही म्हटलं ना तुला, फटके देऊ काय? 1 रुपया मिळणार नाही सांगितलं ना. गाडी हवी आहे नवीन म्हणे. अरे काय झालं एवढं? काय चाललंय तुमचं? काय नाही. अहो आजोबा, ही गाडी ना माझी सर्वात फेवरेट गाडी आहे आणि ना तिची चाकच फिरत नाहीत. मला नवीन गाडी हवी आहे, त्यासाठी मी बाबांकडनं 1000 रुपये मागतोय. अरे वरद, गाडीची चाकं जाम झाली म्हणून कोणी नवीन गाडी घेतं का? दे इथे बघू, मला नका बघू काय झालंय नक्की. तू एक काम कर वरद, तू ना आतनं खोबरेल तेलाची बाटली घेऊन ये जा. मी आत्ता नीट करून देतो तुला. जा. बाबा बाबा कशाला नको ते उद्योग करताय? धड गाडी आहे ती मोडून ठेवाल. तुमचं तुमचं बघा ना आता तुम्ही. हा काम नाहीये तर आपला वेळ कसा जाईल याकडे जरा लक्ष द्या. हा संतोष, हे माझं आणि माझ्या नातवामधलं आहे, त्यामुळे तू गेलास तरी चालेल. ऑफिसला जा, उशीर होईल. नाही काय आहे, त्या गाडीला अजून काही झालं ना तर ते तुम्ही नाही भरून देणार, मला भरून द्यावं लागेल. मला नवीन गाडी घेऊन द्यावी लागेल म्हणून म्हणतोय. तू जा ना आता, निघ ना. संतोष दळवी, प्रमोशनचं काहीतरी बघायला पाहिजे. आई बाबा कधी गळ्यात पडतील देवाला माहित. आता तुम्ही दोघं बघाच मी काय करते ते. आई मॅडम, ते तुमच्या हातच्या कॉफीचं काय झालं? प्लीज तू जान्हवी, तू प्लीज करशील पुन्हा अशी तू करशील? हा करशील, वागशील असं, वागशील मूर्खासारखं वागशील. हा जयंतला आवडत नसताना दुसऱ्यांना खाऊ घालशील. हा तू प्लीज तू प्लीज तू प्लीज तू प्लीज तू प्लीज. जानू जानू, अति करू नको. मी अति करते जयंत? सांग ना मला, मी अति करतेय? काय एवढी मोठी शिक्षा देतोयस तुम्हाला? मला ना, मला कळत नाही तुला या अशा अघोरी कल्पना सुचतात तरी कशा रे जयंत? नाही, चूक तुझी नाही, चूक माझीच आहे आणि त्यासाठी ना मला शिक्षा मिळायलाच हवी. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. जानू जानू, मी थांबवतोय सगळं. धन्यवाद, खूप कृपा झाली तुमची. चला आता घरात. अरे सिद्धू थांब. काय झालं? आता पूर्वी साडी नेसून येते, बघ तर ती कशी दिसते ते. आता मी काय करू यार? तुम्हीच बघा ना काय ते, प्लीज. थांब रे, तू पण बघ ना, छान वाटेल तिला. सिद्धू, तुला पण कळेल लग्नात बायको कशी दिसणार आहे ते. अहो काकू, तसं नाही. सिद्धिराज, अहो सगळे म्हणतायत तर थांबा. मॅडम, लग्नाची साडी नेसून जर तुम्ही बाहेर येणार असता ना
तर मी तुमची वाट बघत तासन तास इथे थांबलो असतो. सिद्धू, अरे पूर्वी इकडे आहे, बघ ना. इतकी सुंदर दिसते माझी सून की बघणाऱ्याची नजरच हटत नाहीये. लाखात एक आहे माझी नाचून. अगदी खरं बोललात रेणुकाताई. आठवणीने दृष्ट काढा ना तिची, कोणाची नजर लागायला नको. काय सिद्धू, कशी दिसते तुझी बायको? सिद्धू, खरंच तुला इतकी आवडली मी या साडीत? बघितलंस पूर्वी, मी तुला काय म्हंटल होतं? मला चांगलं माहिती आहे माझ्या नातवाला नेमकं काय आवडतं ते. अहो, तो अगदी आपल्या आजोबांच्या वरतीच गेलाय. हो, त्यांना सुद्धा असंच मी भारी भारीच्या साड्या नेसलेल्या आवडायच्या. पूर्वी, तू खरंच इतकी सुंदर दिसतेस ना की सिद्धिराजना सुद्धा त्यांच्या मनातली गोष्ट ओठांवर आणल्याशिवाय राहता आलं नाही. काही नाही रे श्री, एक तर रिक्षावाल्यांवर सगळ्यांचा आधीपासूनच राग आहे. त्यामुळे जेव्हा कधी काय झालं ना, ते प्रत्येक वेळेला दोष मात्र रिक्षावाल्यांनाच देतात. सदा कळत नाहीये 25,000 रुपये आणू कुठून. अरे, आणि त्यात काल लक्ष्मीची नोकरी गेली. काय करू? अरे श्रीनिवास, गेली अनेक वर्ष झालं तू मेकॅनिकचं काम केलेलं आहेस. तू स्वतःच त्याची गाडी दुरुस्त का करत नाहीयेस? म्हणजे हे बघ, पैसे पण वाचतील आणि काम पण सुरू होईल. अरे सोमू, जर इंजिनचं काही काम असतं ना तर मी लगेच केलं असतं रे.